महिला दिनप्रसंगी केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची सूट. सामान्यांचं काय मत? महिला दिनप्रसंगी केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची सूट देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर ट्विट करत ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य तसेच विशेषतः महिला वर्गाला दिलासा मिळणार आहे. यावर सामान्य नागरिकांनी असे मत मांडले की फक्त निवडणूक तोंडावर आली आहे म्हणून सरकार आता सगळे निर्णय घेते. एवढ्याच सुटीने सामान्यांच्या बजेटमध्ये काहीही फरक पडणार नाही. तर काहींचं म्हणणं आहे की महागाई वाढली आहे, गॅस सिलेंडरचे दर कमी केल्याने काहीसा दिलासा नक्कीच मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. पंतप्रधान यांनी असं म्हटलं आहे की आज महिला दिवस आहे म्हणून आपण सगळे गॅस सिलेंडरचा भाव 100 रुपये कमी करतोय. तुम्ही काय सांगा? बरोबर आहे आणि चांगली गोष्ट आहे की 100 रुपयाने जर कमी झालं तर आज प्रत्येक गोष्टीला जो पैसा मोजावा लागतो आहे, आज 1-1 रुपया 10-10 रुपये पण सगळ्यांसाठी हे खूप मोठी गोष्ट आहे. तर 100 रुपये ही तर खूपच मोठी गोष्ट आहे ना, की जे आज 1000 रुपये असेल तर 900 रुपये, 100 रुपयात आणखीनही काही काम होऊ शकतं त्या महिलेचं. मला असं वाटतं की 100 रुपये कमी झालं तर सगळ्यांना खूप फार मोठा फरक पडणार आहे. सगळ्यांना पडेल की नाही माहिती नाही, पण मला पडेल नक्कीच. तुमचं नाव? लता सावंत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं की आज महिला दिवस आहे म्हणून आज आम्ही गॅस सिलेंडरचा भाव 100 रुपये कमी करतो. तुम्ही काय सांगा? खूप चांगली गोष्ट आहे. नरेंद्र मोदीने चांगली गोष्ट केली आहे महिलांसाठी. तर तुम्हाला असं वाटतंय का 100 रुपये कमी केलं तर सामान्य माणसाला किंवा गोरगरिबांना फरक पडणार आहे? थोडा तरी फरक पडेल ना मॅडम. 100 रुपये तरी वाचतात ना महिन्याचे. तुमचं नाव? चंद्रकांत. महिला दिवस आहे म्हणून आपण गॅस सिलेंडरचा भाव 100 रुपये कमी करतोय असं प्रधानमंत्री यांनी म्हटलंय. तुम्ही काय सांगाल? करायलाच पाहिजे. गॅसचा भाव लय वाढलेला आहे, कमी करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की 100 रुपये कमी केलंय तर हे बरं होऊन जाईल? गोरगरिबांना किंवा सामान्य जनतेला सगळं फरक पडणार आहे? हो, तेच पाहिजे, बरोबर पाहिजे. 100 रुपये. तुमचं नाव? ज्योती अजय गायकवाड. इलेक्शन आहे म्हणून कदाचित कमी केले असणार 100 रुपये, पण हाच भाव नंतर पुढे तोच राहील किंवा त्याच्यावर कमी होईल तर बरं होईल. तर भरपूर महागाई वाढत चालली आहे, प्रत्येक गोष्टी भाव वाढत चालला आहे, असं होता कामा नये. हे साहेबांना मोदी साहेबांना सांगायचं आहे की बाबा जे आहे ते तिथपर्यंत ठेवा, परत वाढवू नका कुठली गोष्ट. सामान्य माणसाला काही फरक पडणार आहे की नाही पडणार आहे त्यांच्या खर्चीवर, त्यांच्या हां, ते बजेटवर? थोडा फरक तर पडणार ना. लेडीज बायकांवर तर फरक पडणार, कारण घरात ठराविक पैसे दिले जातात, त्याच्यावर सगळं भागवलं जातं. त्यामुळे थोडासा तो विचार करावा लागेल, त्याला फरक पडणारच आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं नाव? रमाकांत हरी पाटील. तुमचं काय म्हणणं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलंय की 100 रुपये गॅस सिलेंडरचा भाव कमी केले महिला दिवस आहे म्हणून. ते काय बघा, माझं नाव हरी शांताराम साळवे आहे. आज कित्येक दिवस झाले तेव्हा भाव एवढा कमी नाही केला आणि आता डोळ्यावर इलेक्शन म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर आल्या म्हणून त्यांनी कमी केला. आता सबसिडीचे काय झालं, सबसिडी पण दिलेले त्याचे पण पैसे वगैरे कमी होत नाही, ती पण कॅन्सल करून ठेवली. मग हे परत हे असं का प्रयोग करतात? हेच माझं म्हणणं आहे की जो स्थिर भाव आहे उलट कमी म्हणजे इतर दिवशी का नाही कमी करत ते. आता हे निवडणूक तोंडावर आले त्याच्यामुळे ते हे कमी करायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे लोकांनी कसं म्हणजे ह्या निवडणुकीला त्यांनाच मतदान करावं त्या हेतूने त्यांनी हा भाव कमी केला आहे. तर हे फक्त निवडणूकसाठी केले की तुम्हाला असं वाटतंय की गोरगरिबांना किंवा सामान्य जनतेला फरक पडणार आहे का हे 100 रुपये कमी केलं तर? नाही, हे निवडणुकीच्या तोंडावर आहे म्हणूनच कमी केलं आहे ना. तर इतर दिवशी 5 वर्षात त्यांना गोरगरीब आठवला नाही का? आता किती असे जे म्हणजे वस्तू आहेत की त्याच्यामध्ये भाव कमी होतच नाही. फक्त आहे ना विकासच्याच मागं आहे. यांना गरिबाची कोणाची पडलेली नाही आहे. फक्त हेच म्हणजे मोठमोठे म्हणजे ब्रिज बांधणं, अजून काही मोठमोठे करा, हे फक्त त्यांच्याच कामासाठी करतात. बाकी ह्याच्यामध्ये गरिबाचं काही भलं नाही आहे. आता एवढे जे मोठमोठे टोल म्हणजे ब्रिज बनणार त्याच्यामध्ये लोक जाणार वगैरे, तर त्याला काय साधारण माणसं त्या पुलावरून जाणार नाही आहेत. त्याच्यामुळे गरिबांनाच हा फटका पडतो आहे. आणि आता राहिला आता मी एक फेरीवाला आहे, पण फेरीवालाचा विषय कोणच घेत नाही. किती वर्ष झाले आता पंतप्रधानांनी ते म्हणजे स्वनिधीची रोजगार योजना आणली आहे. ती आणली त्याचा काय उपयोग काय आहे सांगा आम्हाला स्थिर बसता पण येत नाही आणि धंदा असेल तर पळवलं जातं. मग आम्ही ते घेणारं कर्ज ते आम्ही कसं फेडायचं? येणाऱ्या काळात कसं म्हणजे आम्ही अजून कर्जबाजारी व्हायचं, म्हणजे बँकेतून परत नोटीस येणार, सगळं येणार वगैरे. मग याच्यावर हे पंतप्रधानांचा
ह्या फेरीवाल्यांवर बिलकुल काही हे नाही आहे लक्ष, म्हणजे साधारण माणसावर बिलकुल काही लक्ष नाही. फक्त काय रेशन कार्डला मोफत फ्री कडधान्य दिलं म्हणून काही होत नाही आहे. इतर गोष्टीमध्ये पण रोजगार पण पाहिजे, नोकऱ्या पाहिजे. हे काय हे नोकऱ्यांचं पण काय साधन ठेवत नाहीत. काय तुमचं नाव? हरी शांताराम सांगवी.